नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी चॅलेंजर्स हे आपल्या युट्यूब चॅनलवर मी मयूर सोनवणे सर्वांचं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 4 जूनला आपला राज्यसेवेचा पेपर झालाय आणि ह्या राज्यसेवेचा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांची चर्चा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पेपर जरा मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता। काही मोजके प्रश्न नक्कीच सोपे होते आणि एमपीएससी ने त्यांची वेबसाईट वरती आन्सर की पण आपल्याला दिलेली आहे। मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण चर्चा करणार आहे कट ऑफ नेमका किती लागेल। तसं पाहिलं तर हा एक यक्ष प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल, कारण की कट ऑफ हा नंबर ऑफ पोस्ट असतील, एक्झामची काठिण्य पातळी असेल, या इतर सर्व गोष्टींवरती अवलंबून असतो। तरी पण आपण एक अंदाजित कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुम्हाला एक दृष्टी म्हणजे तुम्हाला एक आयडिया क्लिअर होईल की आपल्या मुख्य परीक्षेला आहोत की नाही, आणि मुख्य परीक्षेला आहोत तर मग कशा पद्धतीने आपल्याला अपियर करायचंय याच्याबद्दल आपण चर्चा करू। विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी चॅलेंजर्स या युट्यूब चॅनल वरती उत्तम गोरे सर असतील, मी प्राध्यापक मयूर सोनवणे असेल आणि आमची पूर्ण टीम एमपीएससी मध्ये राज्यसेवा असेल, गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा हे संपूर्ण मार्गदर्शन आपल्या ह्या चॅनल वरती होत असतं। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या प्रमुख सेशन मध्ये एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आपला झालाय व याचा अंदाजित कट ऑफ किती लागेल याच्याबद्दल आपण सविस्तर जरा माहिती घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी आपला राज्यसेवेचा पेपर झालाय, सगळ्यांना माहिती आहे, आणि राज्यसेवेच्या या पेपरमध्ये आपल्याला अपडेट हे माहिती आहे की याच्यामध्ये आपल्याला 2 पेपर दिलेले, पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2। मागील वर्षीपासून पेपर नंबर 2 जो सीसॅटचा पेपर आहे, हा सीसॅटचा पेपर काय आहे, हा क्वालिफाय करण्यात आलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये जर क्वालिफाय मार्क्स तुम्ही जर घेतले तर तुम्ही डेफिनेटली या ठिकाणी एक्झामिनेशनला क्वालिफाय होतात मेन्सच्या। आणि मग जो काही आपला कट ऑफ लागतो हा पेपर 1 मध्ये कट ऑफ लागतो। पेपर 1 मध्ये आपल्याला 100 प्रश्न होते आणि त्यासोबतच आपल्याला मार्क होते 200 मार्क। म्हणजे आपलं जे कट ऑफ लागणार आहे हे 200 मार्कांपैकी लागणार आहे, हे तुमच्या लक्षात। व ह्यामध्ये एका प्रश्नासाठी 2 मार्क होते आणि निगेटिव्ह मार्क सिस्टीम असल्या कारणामुळे जर तुमचा या ठिकाणी एक प्रश्न चुकला त्याचा 1/4 मार्क कटणार आहे। म्हणजे ह्या ठिकाणी 0.5 मार्क तुमचे निगेटिव्ह मार्क्सला कटणार आहे, असं तुमच्या लक्षात। मग आता पेपर बद्दल जर आपण डिस्कशन केलं तर मित्रांनो, एमपीएससी ने कात टाकलेली आहे, हळूहळू प्रश्न अपडेटेड येत आहे। 30 एप्रिलचा पेपर सर्वात कठीण होता, पण त्या पेपरच्या तुलनेने राज्यसेवेचा पेपर एवढाही कठीण नव्हता असं मी म्हणत आहे। राज्यसेवेचा पेपर एवढाही कठीण नव्हता। राज्यसेवेचा पेपर एका शब्दात जर आपल्याला सांगता येईल तर मॉडरेट होता, परंतु ह्या पेपर मध्ये बरेच ट्विस्ट होते, हे तुम्हाला मी सांगतो। फसवेगिरी होती बऱ्याच प्रश्नांमध्ये आणि त्या ठिकाणी थोडस लेंदी होता, त्याच्यामध्ये आपण जरा त्याचं करूया। विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं की नेमकी गोष्ट होता, याच्यामध्ये जे हार्ड क्वेश्चन्स होते ते हार्ड सब्जेक्ट मला काही प्रश्न त्या ठिकाणी होते, परंतु जे नव्याने प्रश्न याच्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की केमिस्ट्री जो आहे तो केमिस्ट्री खूप हार्ड विचारलेलं होतं। एमपीएससी आयोगाला एक कॉमर्सचे विद्यार्थी आहे, हा पण एक खूप मोठा प्रश्न अधिकारी या लोकांना प्रश्न आहे, म्हणजे ह्या केमिस्ट्रीची लेवल एकदम अवघड अशी विचारलेली होती। मी तुम्हाला सांगतो, हे एमपीएससी मधले ते जे लोक आहेत ज्यांनी पेपर सेट केला त्यांना हा संपूर्ण पेपर एका ह्या 2 घंट्या सांगतो, यांचा कट ऑफ 50% वर जाणारच नाही। तुम्ही विद्यार्थ्यांकडनं कशी अपेक्षा करतात, हा माझा एक या ठिकाणी आरोप आहे एमपीएससी की तुम्ही या ठिकाणी प्रश्नांची पातळी किती ठेवली, नेमकं तुम्हाला काय साधित करायचं याच्यामधनं नाही। सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जरा आपल्याला असं लक्षात येईल की भूगोलचे वगैरे प्रश्न पण जरा अलग होते थोडेसे। भूगोल असेल, पर्यावरण जरा सोपं त्यांनी विचारलेलं होतं। त्याच्यानंतर चालू घडामोडी जर आपण बघितलं
तर चालू घडामोडी साधारणपणे आपल्याला साधारणपणे 1-1.5 वर्षाच्या पर्यंतचं त्यांनी मॉडरेट लेवलचं विचारलेलं होतं. पण थोडस इतिहास वगैरे हे जे विषय आहेत याच्यामधील पण थोडस डिटेलिंग आपल्याला त्यांनी विचारलेली होती. त्याच्यानंतर राज्यघटना विचारलेला होता. फक्त आय एम डिसअपॉइंटेड, जे राज्यघटना आहे मी डिसअपॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो या सायन्स मध्ये, स्पेशली केमिस्ट्रीवर. हा फिजिक्स जरा बऱ्यापैकी सोपं होतं, परंतु केमिस्ट्रीचे प्रश्न हे काहीच्या काही त्यांनी विचारलेले होते यावेळेस. मॉडरेट होता, काही मुलांना हा पेपर नक्कीच अवघड मात्र हा जाणार आहे. तसं जर पाहिलं तर ह्या पेपरला सगळे जुना क्राऊड आहे त्यांनी मुख्य परीक्षेची लेखी परीक्षेने तयारी केली होती. जुना क्राऊड ह्या पेपरला जरा जास्त होता आणि त्या कारणामुळे जरी पेपर मॉडरेट टू हार्ड असला तरी पण कट ऑफ जास्त काही चेंज होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कट ऑफ जास्त काहीही चेंज होणार नाहीये. मी तुम्हाला या ठिकाणी जरा अभ्यासपूर्वक सांगतोय की नेमकं आता कट ऑफ किती लागेल. विद्यार्थी मित्रांनो, नेमकं कट ऑफ हे जे रसायन आहे हे डिपेंड करतं किती पोस्ट आहे. आता साधारणपणे 295 पोस्ट साठी हा कट ऑफ लागणार आहे. जागांची संख्या ही खूप कमी आहे. विद्यार्थी 3-4 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि जागा फक्त किती आहे 295, 295. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर समजा एकाच 18 जरी पकडले आपण तरी पण हा जो आकडा आहे हा जास्त नाही. त्याच्यामुळे जागांची संख्या कमी आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तसं पहिले काय करायचे एमपीएससी की ऍड काढायची नंतर जागा वाढवायची. आता माहित नाही याच्यामध्ये जागा वाढतील की नाही, असं गृहीत धरू 295 एवढ्याच जागा आहे. तर 295 पोस्टच्या हिशोबाने त्यासोबतच आपला पेपर हा मॉडरेट टू हार्ड असल्या कारणामुळे, आणि अजून एक सांगायचं राहिलं, सीसॅट हा यावेळेस खूपच लेंदी विचारला होता बरं का. आता माहित नाही की काही मुलांचा खरंच सीसॅट क्वालिफाय होता की नाही. बरेच मुलं सीसॅट मध्ये पण जाऊ शकतात. याच्यामध्ये जर किमान 68च्या वरती मार्क नाही भेटले तर आपण डिस्क्वालिफाय होणार आहे. सीसॅटचा पेपर जरा खूपच लेंदी विचारलेला होता. असं गृहीत धरू की तुमचं सीसॅट तुम्ही क्वालिफाय झाला आहात. हा पेपर मॉडरेट टू हार्ड आहे आणि याच्यामध्ये बरेच जुने अभ्यास करणारे पण विद्यार्थी होते. त्याच्यामुळे कट ऑफ वर जास्त परिणाम होणार नाही. मी बरेच काही युट्यूब चॅनलवर पाहिलं, कोणी म्हणते 90 लागेल, कोणी म्हणते 98 कट ऑफ लागेल. मित्रांनो, एवढा कमी कट ऑफ लागणार नाही जरी पेपर मॉडरेट टू हार्ड आहे तरी पण. मग एक अभ्यासपूर्वक एक सर्वे वरनं मी तुम्हाला हा कट ऑफ सांगतो. पण त्याच्या पहिले विद्यार्थी मित्रांनो, 2022 मध्ये झालेल्या एक्झामचा, 2021-22 मध्ये झालेल्या एक्झामचा कट ऑफ हा ओपन साठी हा 106.5 होता. 106.5 आणि पेपर इझी होता. हा पेपर इझी होता हे तुम्ही लक्षात ठेवा. पण त्यावेळेस जागांची संख्या जास्त होती. 106.5 कट ऑफ होता. आता जागांची संख्या कमी आहे आणि त्यासोबतच पेपर मॉडरेट टू हार्ड आहे. त्याच्यामुळे कट ऑफ काही कमी येणार नाही हे लक्षात ठेवा. कट ऑफ हा थोडासा वाढणारच आहे. त्याच्यामुळे 106.5 हा कट ऑफ गेल्या वर्षीचा होता. आता ह्या वर्षी हा कट ऑफ किती असणार आहे याच्याबद्दल आपण चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर ह्या स्क्रीनवरती मी हा कट ऑफ देत आहे बघा. जनरल कॅटेगरी, जनरल रिझर्व्ह कॅटेगरी, एकदमच एकच आकडा सांगणं अवघड आहे. त्याच्यामुळे मी इथं एक रेंज दिलेली आहे 106 ते 110 मार्क. 106 ते 110 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाईल. मित्रांनो, कट ऑफ कमी होणार नाही. जागांची संख्या कमी आहे. पेपर मॉडरेट टू हार्ड आहे हे लक्षात ठेवा. मुलांना मार्क मिळतात. त्याच्यामुळे 106च्या वरती जे आहे हे मुलं सेफ आहे. मी डायरेक्ट म्हणतोय सेफ आहे. तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी आन्सर की बघा, 106च्या वर जे मुलं आहेत त्या मुलांनी आजपासून ह्या घडीपासून मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. पास कन्फर्म सांगत आहे मी तुम्हाला, कन्फर्म. पण आता याच्यामध्ये असे विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांचा जो काही कट ऑफ आहे हा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे 98 पासून तर 105 पर्यंत आहे. अशा विद्यार्थ्यांवरती टांगती तलवार आहे, सांगता येणार नाही. जर जागा वाढल्या तर हा कट ऑफ खाली उतरेल. हे टेंटेटिव्ह आहे, हे तळ्यात मळ्यात आहे हे मी सांगतोय. मी हा कट ऑफ डायरेक्ट सेफच्या दृष्टिकोनात सांगत आहे.
106 110च्या मध्ये, 110च्या वरती असेल तर काही प्रश्नच नाही, पण 106 आणि 110च्या मध्ये असेल ते विद्यार्थी सिक्युर्ड आहे. तुम्ही आजपासून तयारीला लागा, तुम्ही राज्यसेवा मेन्सला आहात, गॅरंटीने देऊन सांगतो. हा आहे रिझर्व्ह कॅटेगरी, अनरिझर्व्ह कॅटेगरी. त्याच्यानंतर ओबीसी, थोडासा ओबीसीचा कट ऑफ मी 104 108 दिले. जागांच्या प्रपोर्शनचा अभ्यास करून 104 ते 108 मध्ये ज्यांचा कट ऑफ आहे ते ओबीसी कॅन्डिडेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांचा हा कट ऑफ लागू शकतो. जनरली ओपन आणि ओबीसी यांचा कट ऑफ सेमच लागतो, पण या ठिकाणी एक रेंज मी थोडीशी कमी केली, 104 ते 108 जागांच्या रेशिओ मध्ये हा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकली वीक सेक्शन, यांचा कट ऑफ पण ओपनच्या मुलांसारखाच लागेल, 106 ते 110च्या दरम्यान. आता आपण चर्चा करूया शेड्यूल्ड ट्राईब आणि शेड्यूल्ड कास्ट. विद्यार्थी ट्राईब तुम्हाला मी सेफ स्कोर सांगतोय 99 to 104. 99 to 104 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना एससी एसटीच्या कॅन्डिडेटला मार्क आहेत ते अत्यंत सेफ आहेत. मग तळ्यात मळ्यात कोणते विद्यार्थी आहेत? 90च्या पुढचे विद्यार्थी तळ्यात मळ्यात आहे. बरं, हे मी सगळं तुम्हाला मेल कॅन्डिडेटचं बोलत आहे, हे सगळं पुरुष कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेटचं बोलत आहे. महिलांचं आरक्षण असल्या कारणामुळे महिलांचं कट ऑफ 2-4 मार्काने नक्कीच या पुरुषांच्या विथ डिसॅबिलिटी त्यांचा कट ऑफ 89 to 98 पर्यंत लागण्याची शक्यता आहे. बाकी स्पोर्ट कोटा वगैरे जर तुम्ही आहात तर तुम्हाला 50+ मार्क असणं गरजेचं आहे. हा कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला, हा पुरुषांचा कट ऑफ आहे. महिलांच्या कट ऑफ मध्ये 4-5 मार्क हे कमी असणार आहे. समजा महिला अनरिझर्व्ह घेतलं तर 101 ते 105 मार्क असेल, ओबीसी फिमेल असेल तर 100 ते 104, इकॉनॉमिकल सेक्शन ते 101 ते 105, एससी एसटी महिला 90 ते 95च्या दरम्यान कट ऑफ लागेल, आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी हे 89 to 98 म्हणजे 85 to 90 पर्यंत लागेल, आणि स्पोर्ट्स 50+ कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. तर मी हा सेफ कट ऑफ का सांगत आहे की तुम्ही आतापासून अभ्यास करा. काही युट्यूबर काय करतात, देतात कट ऑफ सांगून 100 कट ऑफ लागेल. आता काय होतं, याच्यामुळे मुलगा कन्फ्युज होतो, त्याला कळत नाही नेमकं 100 आणि 104च्या रेंज मध्ये काय करावं. मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सेफ कट ऑफ 106 ते 110 आहे. 98 ते 105 हा टेंटेटिव्ह कट ऑफ आहे, सांगता येत नाही काही, प्रतीक्षा करावं लागेल एक्झामची. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की पूर्वपरीक्षा अशी द्या की तुम्हाला सेकंड डे पासून माहित पाहिजे की तुम्ही मेन्सला आहात. 106 वाले मुलं हे कन्फर्म राज्यसेवा मेन्सला आपल्याला दिसतील. फार फार तर फरक 2-3 मार्काचा असेल. मग काही जण म्हणतील सर पेपर अवघड होता, किती असू दे अवघड, मुलं मार्क मिळवतात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या कट ऑफ नुसार तयारी करायची. जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ 106च्या वर आहे ते मेन्सला आहेत. तुम्हाला राज्यसेवा मेन्सच्या संदर्भात कोणती पण मदत लागली, खाली नंबर दिलेला आहे. आपला फ्री मेंटरशिप कार्यक्रम आहे, त्यासोबतच आपले उत्तम गोरे यांच्या आपल्या ऍप्लिकेशन वरती GS बाय उत्तम गोरे ह्या ऍप्लिकेशन वरती आपल्या मेन्सच्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत. माझ्या पण त्या ठिकाणी आपल्या विज्ञानच्या बॅचेस आपल्या GS बाय उत्तम गोरे ह्या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला बघायला प्राप्त होईल. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल, काही डिफिकल्टी असेल, तुम्ही कमेंट नक्की करा, तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा. चला विद्यार्थी मित्रांनो, जे 106+ आहे ते डेफिनेटली शुअर राज्यसेवा मेन्सला आहे, काहीच अडचण नाही. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. या ठिकाणी कट ऑफ बघितला. भेटूया लवकरच आपल्या पुढच्या सेशन मध्ये, आणि पुढच्या सेशन मध्ये आपण PYQ घेणार आहे. भलेही आपल्या चॅनलवर तलाठी ग्रामसेवकचे व्हिडिओज तुम्हाला दिसत आहे, परंतु आपला जो मेन कोर आहे युट्यूब चॅनलचा हा MPSC आहे. लक्षात ठेवा, MPSC चे लेक्चर्स तुम्हाला डेली बघायला प्राप्त होतील. तलाठी आली नक्कीच तुम्ही तलाठीच्या मागे धावा, परंतु जे राज्यसेवा आणि गटबची जी स्ट्रॅटेजी, ज्या मेंटल ॲबिलिटीने आपल्याला ती तयारी करावी लागते, ते पूर्ण सेशन्स आपले या ठिकाणी होणार आहे. तसे कोर्सेस पण आपले उपलब्ध आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया लवकरच पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.